नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे. मी वर्षा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं. आज आपण बनवले सोप्या पद्धतीने खानदेशी चिकन रस्सा. अगदी खानदेशी सोप्या पद्धतीने बनवल्या आहे आपण चिकन रस्सा. त्याच्यासोबत आहे आपली बाजरीची भाकर, गरमागरम कांदा, लिंबू अशी आपली परफेक्ट तयार होते चिकन रस्सा थाळी. चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया. सर्वात आधी आपण सूप तयार करणार आहोत. त्याच्यासाठी लागणार आहे 2 ते 3 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. एक मीडियम साईजचा टमाटे आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. सर्वात आधी आपण 1 किलो चिकन स्वच्छ धुवून गॅसवर ठेवले. त्याच्यात कांदे, टमाटे, कोथिंबीर आपण टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आपण 1 ते 2 पळी तेल टाकलेलं आहे. नंतर चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा हळद टाकायची. त्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चिकन. चिकन मिक्स झाल्यानंतर आपण त्याला 5 ते 10 मिनिटं गॅसवर वाफवून घेऊ. आता चिकन वाफवताना पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला. चिकनला वाफेवर शिजवताना त्याला आपोआप पाणी सुटतं. त्याच्यातच चिकन बऱ्यापैकी शिजून जातं. चला तर मग आता आपण चिकनचा मसाला तयार करून घेऊ. आपण इथं 2 ते 3 कांदे उभ्या आकाराचे चिरून घेतले आहेत. तवा गरम झाल्यानंतर आपल्याला कांदे तव्यात टाकायचे आहेत. कांदे आपल्याला बऱ्यापैकी भाजून घ्यायचे आहेत. कांदे भाजल्यानंतर आपल्याला 1 पळी तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर लसूण, अद्रक, 2 सुकी लाल मिरची हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. लसूण अद्रक आपण अशामुळे भाजतो की जेणेकरून भाजीला जास्त चव येते. अद्रक लसूण भाजल्यानंतर आपल्याला साधारण अर्धी वाटी खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजल्यानंतर मी 1 चमचा जिरंही भाजलं आहे. शेवटी कोथिंबीर टाकून आपण 1 ते 2 मिनिटं मसाला भाजून घेऊ. 1 ते 2 चमचा धना पावडर टाकून आपण मसाला थंड होऊ देऊ. मसाला थंड झाल्यानंतर आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ. मसाल्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तोपर्यंत आपलं चिकन पण शिजून तयार झालं आहे. मसाला पण आपला बारीक करून झालेला आहे. पातेलीत आपण 3 ते 4 पळ्या तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण बारीक केलेला मसाला त्याच्यात आपल्याला टाकायचा आहे. मसाला मिक्स झाल्यानंतर त्याच्यात खानदेशी चिकन मसाला 1 चमचा टाकायचा आहे. 1 चमचा हळद, छोटी वाटी मिरची पावडर हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे. दोन ते 3 मिनिटं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. मग नंतर चिकन टाकायचे. चिकन टाकल्यानंतर हलक्या हाताने चिकन मिक्स करायचे. चिकन मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये 1 तांब्या पाणी टाकलं आहे. चिकनला उकळ्या आल्यानंतर मी बाजरीचं पीठ भाजून यामध्ये टाकलं आहे. बाजरीचं पीठ टाकल्यानंतर चिकनचा रस्सा घट्ट होतो. आता आपल्याला चिकन 10 मिनिटं शिजू द्यायचे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. नंतरून आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे. इथे आता आपण आपली खानदेशी पद्धतीने चिकनची भाजी तयार होते.
खूप सोपी आणि लवकर बनणारी रेसिपी आहे आपली चिकनची भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करू. सोबतच आता आपण बाजरीच्या भाकरी करून घेऊ. याच्यासोबत तुम्ही तांदळाची किंवा ज्वारीची भाकर सुद्धा करू शकता. इथे मी बाजरीची भाकर थापून घेतली. तुम्ही लाटूही शकता. इथे भाकर झाली. आपण तव्यावर टाकून घेऊ. तव्यावर भाकर टाकल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी लावून घेऊ. पाणी लावल्यानंतर आपण भाकर पलटी करून घेऊ. इथे माझी भाकर पण तयार झाली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.